से हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे फिरायला. आज म्हणजे उद्या सकाळी जाणार आहे आपण फिरायला. आणि फिरायला जाणार आहे सावळे घाट वगैरे असं काहीतरी आहे, जे की तामिनी घाटाच्या तिथं आहे. आणि आज मी चाललोय पुण्याला आणि उद्या सकाळी पहाटे तिथून आम्ही जाणार आहे फिरायला मस्तपैकी. तर हा ब्लॉग मस्त एन्जॉयमेंटचा असणार आहे, सो कंटिन्यू पाहत राहा. दिस इज द ड्रीम सिटीत मी एंटर केलंय. ही माझ्यासाठी नेहमी ड्रीम सिटी राहिलेली आहे. आता पोहोचतोय पुण्यात. मॅडम आल्यात, त्यांना मॅप लावता येणार काय नाही येत होता, तूच मला कन्फ्युज करत होतास. आल्या आल्या पैशाला काढलेला आहे मला. मी नाही मग कोणी तुला भूक लागली. तुला पावभाजी खायला आणायचं कारण एकच आहे की तू माझे ब्लॉग पूर्ण बघतो पुण्यात राहत असून. तेच मला सांगायचं आहे. भाऊचा ब्लॉग बघा, 100% भाऊ पावभाजी खायला हा, 100% भाऊच्या धक्कात भाऊने पावभाजी खायला आणली. पावभाजी खायला हो गाईज, जेवण झाल्यावर इथे सँडविच आलंय मस्त. खा आता, जातो आम्ही उठून. एकटीच एन्जॉय करतो. सो गाईज, पहाटेचे उद्या काय नाही, आता पहाटेचे 4 वाजले आणि राज आलाय आणि झोपेतनं उठून बसलाय. 5:30 वाजता निघायचंय आणि इतक्या लेट आलाय हा माणूस. आणि मला पण झोप देत नाही. तिकडं आलोक सर पण झोपलेत पण जागेच आहेत. सो आम्ही निघणार आहे आता थोड्याच वेळात. मस्त ट्रेकचा प्लॅन आहे. मला नाही वाटत माझ्याकडून ट्रेक होईल, पण बघू आता पुढं. आलोक सर जसं म्हणतील तसं आपण मागं चालत राहायचं. सो चला, सकाळी दाखवतो कोण कोण अजून जॉईन होतंय. से हॅलो, गुड मॉर्निंग. या माणसाने सकाळी 4 वाजता झोपून सकाळी 5 वाजता उठवलंय. झोप लागली पण सोडा, आता उठलोच आहे तर मस्त फ्रेश मूडने आवरूयात आणि मग निघूयात मस्तपैकी ट्रेकिंगला. आणि मी इथं काय बघितलंय तर आम्ही चाललोय ट्रेकिंगला आणि हा माणूस बॅग मध्ये ब्लेझर घालतोय. सीन काय आहे, ते शूटचं आहे. कारण आम्हाला ते एक शूट सोडून दुसरे शूट पण असतात ना, त्यामुळे व्हेरिएशन असतं आमच्या बॅगमध्ये. यांची बॅग आणि ब्लेझर घालून कोण फिरायला येतं. मी शेरवानी घालून पोहायला जातो. तुला काही त्रास आहे? यस. शेरवानी घालून पोहायला जातो आणि शॉर्ट्स वरती लग्नाला जातो. नाही, तुमची नाही काय चुकी, माझी चूक आहे. सकाळी लवकर झोप न झाल्यामुळं माझ्या डोक्यात असं काहीतरी होतंय असं मला वाटतंय. सो उठ नाही. आम्ही आवरून वगैरे आता निघालोय पुढं. आमची अर्धी टीम वाट बघतीये पुढं आणि आम्ही या गाडीत 4 जण आहोत. सकाळचे वाजलेत 6 आणि आम्ही चाललोय पिरुंगुटच्या दिशेने. आता उठली ना, आताच झोपली बरं. सो गाईच, पेट्रोल टाकून आम्ही निघालो पुढे. मस्त निसर्ग तर आत्ताच चालू झाला आहे. छान वाईब्स मला येते. आता आमची एक गाडी यायची राहिली पाठीमागून, म्हणून आम्ही सावकाश चाललोय. वाट बघण्यापेक्षा आम्ही मिसळ खाण्याचा निर्णय घेतलाय आणि आलोक सरांनी हा पॉईंट सजेस्ट केलाय. सो छान मिसळ मिळते आणि तुम्हाला तर माहिती आहे मिसळ माझ्या आवडीचा पदार्थ आहे. सो सकाळ सकाळ मिसळवरती ताव मारून मग आम्ही पुढे जाणार आहे. छान मिसळ आलेली आहे. मिसळ खाणार? ह्या मॅडम अजून झोपेतनं उठल्याच नाहीयेत. मिसळ खातोय आम्ही. गाईज, आपले हिरो आणि मेन विलन आलेले आहेत मस्तपैकी. आणि छान सकाळ सकाळ छान वेट झाली आहे. सो गाईज, सर आता माझ्या मोबाईलला हाय केलं तरी चालेल. माझ्या मोबाईलला हाय केलं म्हणजे मला हाय केलं. हा, येस, काहीच विषय आहे. भेटलोय सगळे आणि राजला बघून सगळे खुश आहेत, कारण दिवसा तो असा दिसत नाही. त्यांचं टोपण नावच रातराणी येस, हाय, कशा आहात? काय मग सकाळ सकाळ नाश्ता करताय, कसं वाटतंय? इडली सांबार. इडली बघ, हे जर फेकून मारले ना मला तर डोकं माहिती एवढी झाड आहे. ओके, बघ ते मॅडमला आवडली इडली. येस,
काय प्रॉब्लेम काय? तू ती शॉर्ट का नाही घातलीस? मी आणलेली. मला नाही घालायची. तिने तसली शॉर्ट्स का घेऊन आले, त्याला शॉपिंग करायला सांगितलं तर तसलं काहीतरी काय घालणार. कसली सुंदर दिसत होती ना याला. ह्याने भाई घातली नाही. परत आयुष्यात शॉर्ट घालायचे स्वप्न माझं भंग झालेलं आहे. सो जाऊ द्या. यस गाईज, मस्तपैकी व्ह्यू आणि असं वाटतंय की पाऊस पडणार आहे. काय वाटतंय सर तुम्हाला? 100%. आणि आम्ही पाऊस पडला की प्रत्येक पिसारा फुलून नाचणार आहे. हे गरजेचं नव्हतं. कसं 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 कसं? चिकरी चिकरी चिकरी. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही कोणत्या घाटात चाललोय तर त्याचं नाव आहे ताम्हिणी. आता हे घाटाचं नाव ऐकलं ना, नावातच इतकी मिस्ट्री आहे की त्या घाटातल्या दंतकथा आणि स्टोरीज इतक्या फेमस आहेत की त्या तू घाटात. पहिल्यांदा आलास का? हो, पहिल्यांदाच आलोय मी त्या घाटात. तुला घाटात गेल्यानंतर स्टोरी ऐकतो. हो, घाटात. येस, यांच्याकडे तर पण काहीतरी स्टोरी असणार आहे. अरे आणि आलोक सरांची स्टोरी म्हणले की अंगावर काटा आलाच पाहिजे. आता जे आलोक सरांना ओळखतात त्यांना माहिती आहे आलोक सरांची प्रॅक्टिसची स्टोरी कधीतरी मी सांगेन तुम्हाला. त्यामुळं आलोक सरांची स्टोरी म्हणजे खतरनाक असणार आहे. आणि ताम्हिणी घाट हे मला खूप दिवसापासून बघायची इच्छा होती. त्याचं सौंदर्य पण तितकंच सुंदर आहे बरं का त्या ताम्हिणी घाटाचं. आणि आज मला येण्याचा योग आलाय. तर बघू आता पुढे चाललोय खरं, पण सकाळ असल्यामुळं ताम्हिणी घाटाचं तेवढे ही काय म्हणतो आपण त्याला, काय भीती वाटणं ते तसं नसतं का? ते एवढं काय नाहीये, कारण सकाळ आहे. आणि ते रात्री इथून प्रवास करायला थोडीशी भीती वाटली असते, थोडीशी काय भरपूर भीती वाटली असते. नाही, तुला भीती वाटून द्यायची असेल स्टेअरिंग माझ्याकडे म्हणजे नको तशी भीती नाही वाटायची. आपण किस्सा ऐकूयात पुढे गेल्यावरती सरांकडून. थोडस घाटात सरांना फ्री होऊ द्या. मस्त वातावरण बघून आम्ही थांबलो एका ठिकाणी. हे सगळे इथं थांबले आणि मी आता मोबाईल पकडून काहीतरी तुमच्याशी बोलत आणि दाखवायचा प्रयत्न करतो. कसलं भारी वातावरण वाटतं, छान वाटतं, मस्त. तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं ना, माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये कोण ना कोण भांडत असतं. आज हे 2 जोडी आहे, ते दिवसभर भांडत राहणार आहे, काहीच अडचण नाही. ते माझ्या ब्लॉग मध्ये सतत कोण ना कोण 2 जण असतात, ते भांडतच असतात. आमच्या दोघांचा काय विषय, आमचे सारखी भांडणं होतात. ती म्हणती काय बोलती म्हणून काय नाही असं मला तर नाही वाटत. यांना ओळखलंय का गाईस तुम्ही सगळ्यांना? परत एकदा ओळख करून देतो. सर हे सर आहेत आपले अर्जुन सर, जे ट्रँगल मध्ये लीड करतायत. हा मला अवघडच वाटतं. तो गाईज सगळ्यांची ओळख करून देतो. पहिलं तर हा आपला मित्र अर्जुन, ज्याने ट्रँगल मूवी मध्ये देशमुख हे कॅरेक्टर केलं होतं आणि खूप फेमस झालंय. आलोक सर तर तुम्हाला माहितीच आहे, कारण प्रत्येक ब्लॉग मध्ये असतात. हा, ह्या मॅडम जरा आज आपल्यासाठी नवीन आहेत. तर या आहेत भक्ती मॅडम, ज्या की हसताय का हो तुम्ही? ह्या आहेत भक्ती मॅडम. ट्रँगल मूवी मध्ये मेन विलनचं कॅरेक्टर केलंय. सो खूप छान कॅरेक्टर केलंय आणि भारी वाटेल. तुम्ही जेव्हा OTT वरती आमचा सिनेमा येईल तेव्हा नक्की बघा. हे सगळे तुम्हाला त्यात दिसून जातील. आणि ह्यांना तुम्ही ओळखत असता, सारखे असता. जाऊ द्या, दुसरं कुठे गेली? त्याने लांब केलंय ती. दिसतंय का तुम्हाला इकडं? तो माणूस खरा आहे, माहिती आहे. इकडं काहीतरी विषय चाललाय त्याचा, त्यामुळे तो तिकडे गेलेला आहे. अख्ख्या 2 तासानंतर ना आमची इथली चर्चा संपलेली आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. करावं लागतं at any cost. डायरेक्ट ढगात आलो. ढगात कसं काय विषय, इतका भारी निसर्ग. असं वाटतंय, तुम्हाला सांगतो, एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. लई भारी, लईच भारी, मजा आली. सगळीकडून ढग आणि मी एकटाच मध्ये आहे आणि इतकं छान वाटतंय मला चालता चालता. लई भारी. गाडी आमची चालली आहे ढगात. अहो ढगात म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. आणि हा तर फक्त चालू आहे आत्ताशी. पुढं पुढं जाऊन काय एक्सपिरियन्स करणार आहोत आपण. हे एक्सपिरियन्स कुरकुरे खाण्यात चाललाय. अरे बाहेर बघा काय हे मस्त वातावरण, निसर्ग, सौंदर्य. वा, जेवढं बोलल तेवढं कमी. आम्ही चाललोय सावळ्या घाटात. मस्त लोकेशनला थांबलो आम्ही. इथं ना ते सॉन्ग शूट झालं होतं, तुम्ही बघितला नसेल ते. पेट्टी रामचरणचा मूवी आलता, ते चक्री ते काहीतरी आहे, ते इथं शूट झालं होतं. हे सावळ्या घाट म्हणून आता तुम्हाला दाखवतो. इथं दिसतंय का?
टीम पण त्यांची तिकडचीच असेल ना. हे सावळ्या घाट ते तुम्हाला दिसेल त्या सॉन्ग मध्ये किंवा मेकिंग मध्ये. उघड पडत असेल 5 स्टेट translate आहेत. कसं वाटतंय लोकेशन? केरला, मल्याळम. कुठं आणलंय तुला? कुठे सरगाट ढगात सरगाट आणलंय बघ. मित्रांनो एखादी रंबे आहे का बघा. इथं नाही गावायची नाही आप काय अप्सरा ना ही रंबे. हे काय जसं जसं सांगतो ते स्वॅग आहे, ते स्वॅग आहे ते ॲटिट्यूड आहे, ती ये नाही मला. मी म्हणलं मग आता पुढं कसं करायचं, आता बघू काय तर देतील की. नाही पण एक एक्सपिरियन्स मी असं म्हणत नाहीये की ते अगदीच आध्यात्मिक आहे, सायंटिफिकच आहे ते. ते म्हणल्यावर धामल्यामध्ये झोपायला गेलं तर साफसफाई करा त्यांना आलेलं ना. त्यांचं सोडून दुसरा सांगा मला. ते लय जसं लोकं- पॉझिटिव्ह माझा किस्सा मला एक सांगा अर्जुन सर, तुला कधी- इथं चालली आहे भूताची चर्चा आणि मला ही कोंबडी दिसली जरा वेगळीच वाटते, संशय येतोय. तर फक्त दिसतं, त्याला माहित नाहीये की ते आहे काय. अंडररूट दिसतं, त्याला 2 दिसतो, त्याला मायनस दिसतो, त्याला स्क्वेअर दिसतो. सो ही इज लाईक की आत्ता 2019 मध्ये त्याचे 3 डायरीज, त्यातले फक्त आत्ता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला त्यातले फक्त 10 का 12 फॉर्म्युलेस डिकोड करता आलेत. आणि असं सांगितलंय की त्याच्या जे फॉर्म्युलेस दुसऱ्या डायरीजमध्ये आहेत त्यांनी ब्लॅक होलची कन्सेप्टसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकते इन फ्युचर. आणि तो फक्त दिवसा जायचा सर, रात्री शिव मजा नाही सर. ते रायगड आहे बघ तिकडे खाली, ते दिसतात आहे का तिथं रायगड MIDC नाही काय वाटत. तर ते तिथून आतमध्ये गेले की खाली तिकडे रायगड किल्ला. मस्त व्ह्यू आणले सर तुम्ही. तिथून खाली गेलं नाही इकडून, तो रस्ता तिथून जो खाली उतरतो त्याला तामिनी घाट म्हणतात. ते खाली कोकण आहे. आपण इकडे वर पुण्यात आहे, खाली कोकण आहे, त्याला कोकण म्हणते. कोकण भागात जातो. होय कसलं खतरनाक. आणि तिथून पुढं जावं लागेल तिकडे. जेवायला कधी येणार आहे रे? हे बघा, हे दिसतंय का? हे बघा, हा रस्ता जातोय का सरळ सरळ? हे बघा तिथं. नाही खाली नाही. हा माणूस ट्रेकला यायला नाही म्हणतोय आणि मनावून चाललंय. इथं गेलं ना, हे दिसतं ना इथे तिथं. हो सर, 10 मिनिटात पोहोचतो. 10 मिनिटात 10 मिनिटं ट्रॅव्हल नाही. 10 मिनिटात पोहोचतो. घेणार आहेत बरं का तुम्हाला. खरंच नाही, 10 मिनिटात जाऊन. चक्री चक्री हा, तिथनंच दिसतं. मग खाली नको जायला. आपण चक्री 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 चला चला. काय करणार? चला चल, एक 10 मिनिटात येऊ. वाटलंच तर रिटर्न येऊ लगेच. तुम्ही म्हणले ना मला रिटर्न. लगेच वाटत काहीतरी. लगेच माघारी गेला. चला तो गाईज आता येणारे मजा, कारण आता आम्ही चाललोय ट्रेकला, कारण त्याला धुकं होतं त्यामुळे आम्हाला खाली जाता येत नव्हतं. कसं तरी आलोक सरांना तयार केले आणि आलोक सर 10 पावलं चालले का म्हणणार मी चाललो. चला चाललो. नाही जमणार नाही. आता खरी मजा येणार मला आहे. काच मला नाही यायचंय. अहो चला ना, काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला निसर्ग लांबून छान आवडतो. हो जवळून खूप त्याला असं आत्मसात करा हो निसर्ग. निसर्ग त्याच्यात तो बसलाय शांत, त्याला मला त्रास नाही देत. छान. सह्याद्री कशाला म्हणतात तर याला म्हणतात सह्याद्री. जवळ जवळजवळ 2 कोटीचं हे किती छान आहे. तुम्ही बघा. अरे ते बघ ना भाई, काय? किती लांब आहे ते. कुठे लांब आहे? इकडे जायचंय आपल्याला. तो कधी जायचं आपल्याला? तिथून अजून 4 पावलं गेलं तर मी घरी पोहोचेन. गाठ झाले म्हणे मी बायसेप्स वगैरे वाढत नाही. चला ना. ठीक आहे, एवढं होऊन जातं काम चालू आहे. नाही इकडे जायचंय आपल्याला. कुठे जायचंय सर? चला ना, हे याय नाहीत की. फक्त इथंच जायचं सर. रिटर्न येऊ लगेच. 15 मिनिटं. मला 15 मिनिटाचाच टाइम द्या. फक्त 15 मिनिट. आता काय खरं नाही. चलो यू गाइज आर यंग, कम ऑन, शो सम एनर्जी. काय पण वरती आहे, भारी लय, सगळेच खुश होते. खांद्यावर आणतो चला तुम्हाला मी येताना. चला ना. तुम्हीच कमी. हा इथं जायचंय. चिकरी चिकरी करा. कसं गेलो तर सगळेच जाऊ. खरंच जाऊ. तुम्ही एकटे काय करणार इथं? एकटे काय करणार इथं तुम्ही? मला माहिती होतं असले नाटकं करणार तुम्ही. हो चला की. चिकरी चिकरी कराय. सर गेले, आम्हाला अर्धवट सोडत आणि आम्ही अचानक पळायला लागलो. का पळायला लागलो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढचा पार्ट नक्की बघा.